नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे. याचं कारण आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये नेमकी काय काय झालेलं आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये उद्यासाठी काय करायचं आहे. पण मार्केटमध्ये जी आज काही तेजी आलेली आहे ती तेजी का आलेली आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर पर सगळ्यात महत्त्वाचं आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि एक चॅनल आपला आहे पब्लिक आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जायचं आहे आणि त्या लिंकवरती जाऊन तो चॅनल आपण जॉईन करायचा आहे. आणि आपला दुसरा चॅनल आहे पेड टेलिग्राम चॅनल. त्या पेड टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जे मी स्विंग ट्रेड घेत असतो किंवा जे काही ट्रेडिंग ऑप्शनमध्ये करत असतो त्याविषयी सगळी माहिती किंवा जे मी ट्रेड घेतो ते ट्रेड सगळे तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि मग आपल्याला जर तो चॅनल जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आणि अर्थातच आज आपण बघितलं का काय झाले मार्केटमध्ये. कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी काल आपल्याला पूर्णपणे क्लिअर कट बोललेलो होतो का ही जी तेजी आहे ती तेजी 2-3 दिवस किंवा हा जो आठवडाभर आपल्याला कंटिन्युअसली होऊ शकते. याचं कारण काय झालेलं आहे का सरकारने जरा सगळ्यांना आशेवर ठेवलेलं आहे. आशा काय आहे का आम्ही जीएसटी मध्ये रिफॉर्म करणार. जीएसटी मध्ये रिफॉर्म करणार म्हणजे काय आहे का जीएसटीचा स्लॅब जो आहे तो आता बराचसा चेंजेस होणार आहेत. म्हणून आपण बघतोय का आपल्याला खास करून जेवढे सेक्टर इन्शुरन्स आहे, एफएमसीजी सेक्टर आहे आणि त्यानंतर ॲटो सेक्टर आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजी बघायला भेटते. त्याचं कारण काय आहे आपण ते जाणून घेऊया. पण आता त्याकरता आपल्याला थोडासा पहिल्यांदा आपण काय करू, पहिल्यांदा जाणून घेऊ का आज नेमकी एफ आय ने डीआयने काय काय केलेलं आहे. काल तर एफ आयच्या आपल्याकडे बाईंगचे आकडे आलेत. ओके, काल जर आपण आकडे बघितले असतील एफ आयचे तर एफ आयचे जे बाईंगचे आकडे आलेले आहेत त्यामध्ये आपण बघतोय का 550 करोड रुपयाची कॅशमध्ये खरेदी केली होती. 2191 करोड रुपयाची त्यांनी इंडेक्स फ्युचर खरेदी केले होते. 4000 करोड रुपयाचे त्यांनी स्टॉक फ्युचर खरेदी केले होते. पण आज काय झाले, आज नेमकी जरा थोडंसं वेगळं झालेलं आहे. परत त्या पहिल्या रंगावरती ते आले. आज आपण बघतोय त्यांनी आज 634 करोड रुपयाची कॅशमध्ये सेलिंग केली. म्हणजे आज कॅशमध्ये खरेदी केलेली नाहीये. 35 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये केलेली आहे. म्हणजे आज त्यांनी आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये खरेदी केलेली नाहीये. म्हणून आज जर बघितलं ना आज मार्केटमध्ये मोठा गेम झाला. मी माझ्या आपल्या याच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सकाळी टाकलेलं होतं. निफ्टी 100 पॉईंट प्लस होता आणि आपल्या याच्यावाला आयटीएमचा कॉल म्हणजे जो निफ्टीचा इन द मनी कॉल आहे तो कॉल 25 रुपये मायनस होता. विचार करा, निफ्टी 100 रुपये प्लस आणि कॉल 25 रुपये मायनस, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रीमियम डिके होत होता. शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये जरा थोडंसं काय झालं का जरा थोडे प्रीमियम थोडे वाढले. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं जो विक्स हा 4.5% मायनस गेला. विक्स आहे तो मायनस गेल्यामुळे कॉलचे प्रीमियम फारच एकदम ढेपाळून गेले. म्हणून मी आपल्या जो माझा टेलिग्राम चॅनल पब्लिक आहे प्रायव्हेट आहे दोन्हीमध्ये असं टाकलं होतं सकाळी का शक्यतो ऑप्शन ट्रेडमध्ये जरा थोडंसं सावध राहा कारण प्रीमियम डिके होते. कारण आता विचार करा 100 पॉईंट जर आपला निफ्टी वाढतोय, 100 पॉईंट निफ्टी वाढून सुद्धा जर प्रीमियम जर वाढत नसेल तर त्यात काय मजा नाही ना. आणि मग आता इथे आपण बघतोय का आज जो त्यांनी आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये काही खरेदी केली नाही. स्टॉक फ्युचरमध्ये फक्त 2394 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे जर नेट आकडा जर बघितला आपण तर कुठंतरी साधारणतः 1700 करोड रुपयाच्या आसपासची खरेदी त्यांनी केली. आणि आपले डीआयज आहेत तर त्या डीआयजने कॅशमध्ये 2200 करोड रुपयाची खरेदी केली. आता थोडासा विषय आपण काढलाच आहे तर आपण थोडं बघूया नेमकी काय परिस्थिती होती ते. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय काय परिस्थिती दिसते बघा. आता आपण जर आता हा निफ्टी किती आहे, हा निफ्टीचा स्पॉट आहे 24,980 रुपये. ओके, आणि हा जो 24,950चा कॉल आहे आयटीएमचा कॉल आहे तो फक्त किती टक्के, 5% वरती म्हणजे 5 रुपये वरती आहे. निफ्टी 100 रुपये वरती आहे, कॉल तो 5 रुपये वरती आहे. आणि नंतर 25,000चा कॉल तर जर बघितला तर तो मायनस मध्येच आहे. पण हे पण कधी झाले, हे मार्केट क्लोज व्हायच्या आधी अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि दिवसभर आपल्याला हे सगळे मायनसमध्ये होते. शेवटी नंतर थोडा प्रीमियम त्याचा वाढलाय. तर म्हणजे आज जो काय रिटेल बरोबर मोठा गेम करण्यात आला असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. आणि मग आता इथे आपण FIDIचा डाटा बघितलेला आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे, नेमकी इंडेक्समध्ये काय काय झाले. आता झालंय काय बघा, आता नेमकी पहिल्यांदा जाणून घेऊ का जीएसटी मध्ये काय झाले. आता जीएसटी मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहिले आपल्याकडे जीएसटीचे किती स्लॅब होते बघा, 5%चा
18%चा, त्याच्यानंतर 28%चा, 40%चा असे आपल्याकडं स्लॅब होते. ओके. आणि मे बी मला वाटतंय का 12%चा एक सुद्धा स्लॅब होता आपल्याकडे. आता याच्यामध्ये केलंय काय त्यांनी, हा 18%चा स्लॅब म्हणजे केलं म्हणजे दिवाळीनंतर करणार आहेत अशी चर्चा आहे चालू, अजून झालं नाहीये. इथे 18%चा हा स्लॅब आहे तो गायब होणार आहे. 28%चा स्लॅब गायब होणार आहे. 28%चा स्लॅब गायब होणार आहे. राहणार कोणता आहे, 5%, 12% आणि 40%. 40%मध्ये काय आहे तर याच्यामध्ये सगळ्या जेवढ्या आपल्या नशेच्या गोष्टी आहेत म्हणजे तंबाखू असेल, दारू असेल, बाकीच्या गोष्टी, तर ह्या सगळ्या 40%मध्ये आहेत. आता ह्या 28%मधल्या ज्या काय गोष्टी होत्या तर त्या गोष्टी आता कुठे येणार आहेत, तर आता त्या गोष्टी 28%मधल्या कुठे येतील, तर म्हणजे कल्पना अशी पण आहे म्हणतात की याच्यातला 18%चा जो आहे तो 18%चा ठेवू शकतात किंवा हा याचा 12%चा कॅन्सल करू शकतात. तर ह्या दोन्हीपैकी एक करू शकतात. पण मग होणार काय आहे, तर या 12%मधले जवळजवळ 90% वस्तू या 5%पर्यंत जाणार आहेत. म्हणजेच ज्यांना आता ज्या वस्तू आहे ज्यांना 12% जीएसटी लागतोय त्या वस्तूतल्या 90% वस्तू ह्या जवळजवळ 5%च्या स्लॅबमध्ये जाऊ शकतात. म्हणजेच आपल्याला त्यामध्ये साधारणतः आपले FMC सेक्टरमधल्या जेवढ्या वस्तू आहेत त्यातल्या बऱ्याचशा वस्तू ह्या 5%च्या स्लॅबमध्ये जाऊ शकतात. म्हणून आपण बघतोय की आपल्याला FMC सेक्टरमध्ये पण चांगली तेजी बघायला भेटते. आणि त्यानंतर मग असं म्हणतात का जर समजा 18 किंवा 12 पैकी एक राहू शकतो स्लॅब, पण मग या 18%तल्या बऱ्याचशा वस्तू 12%मध्ये जाऊ शकतात आणि मग 28%चा कॅन्सल होऊ शकतो असंही म्हणतात. पण आता एकंदरीत असं जर आपण सरासरी नेट जर काढलं तर 90% ज्या आपण याच्यामध्ये स्लॅब मधल्या आता जे स्लॅब आहे त्या स्लॅब मधले 90% ज्या गोष्टी आहेत त्या 6% किंवा 7% त्याचा जीएसटी कमी होऊ शकतो. म्हणून आपल्याला सगळ्या सेक्टरमध्ये तेजी बघायला भेटली, IT सेक्टर सोडून. कारण IT मध्ये काय झालंय का सध्या मानगुट ITचं पकडले डोनाल्ड ट्रम्पचा त्यांनी. आता ही जी टॅरिफ डील आहे या टॅरिफ डीलचं जे झंगाट आहे ते अजून नीट काय म्हणूया आपण मिटलेलं नाहीये. म्हणून IT मध्ये आपल्याला काय मोठी तेजी बघायला भेटत नाही. IT कालही मायनस होता, आज थोडं फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आता जोपर्यंत ह्या आता साधारणतः 28 तारखेपर्यंत आपली मुदत आहे, 28 तारखेपर्यंत जर आपली समजा अमेरिकेबरोबर टॅरिफ डील झाली नाही तर आता 25% आहे, पण तो 50%चा टॅरिफ आपल्याला लागू शकतो. म्हणजे लागणारच डिक्लेअर केलेलंच आहे. आता 25% भरतोय आपण, पण 28 तारखेपर्यंत जर काही डील नाही झाली तर परत एक आपल्याला झटका फटका मार्केटला बघायला भेटू शकतो. ओके. तेव्हा आता जोपर्यंत ही टॅरिफ डील होत नाही तोपर्यंत आपल्याला या सेक्टर IT सेक्टर आणि फार्मा सेक्टरमध्ये खूप मोठी तेजी अपेक्षित नाहीये. आणि आता आपण जाणून घेऊया का नेमकी आपला जो चेन ऑप्शन चेन डाटा आहे तो काय सांगतो तो एकदा जाणून घेऊ, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. पुट कॉल रेशो जर आपण बघितला असेल तर तो साधारणतः 1.14 आहे, म्हणजे तो जरा थोडासा जास्त आहे. 25,000च्या ठिकाणी आपण बघूया काय कंडिशन दिसते, तर 25,000च्या कॉलमध्ये जवळजवळ 2,24,86,000चा ओपन इंटरेस्ट आहे आणि आज 15 लाख नवीन कॉल शॉर्ट झालेले आहेत. म्हणजे 25,000च्या कॉलमध्ये 2 करोड शॉर्ट आहेत. कॉलमध्ये 2,24,00,000 शेअर शॉर्ट आहेत आणि पुटमध्ये ही 2,16,000 आहेत. पण आज 75 लाख नवीन ॲडिशन झाले, म्हणजेच 25,000चा पुट सुद्धा शॉर्ट खूप जणांनी केलेला आहे. म्हणजे 25,000 मध्ये आपल्याला फाईट होणार आहे. आणि आता जर आपण बघितलं का मार्केट समजा डाव जोन्स अमेरिकेतलं मार्केट आजही पॉझिटिव्ह आहे आणि मे बी आपण उद्याही आपण पॉझिटिव्हच राहू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का 25,000 इथे खाली आपण जाणून घेऊया 24,900. तर 24,900च्या आपण कॉलमध्ये बघतोय का जे लोक शॉर्टमध्ये होते ते जरा घाबरून बाहेर पडले. 13,53,000 कॉन्ट्रॅक्ट आज त्यातून बाहेर पडलेत. 48 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत इथे या ठिकाणी. पुटमध्ये आपण बघतोय का 1,37,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत, नवीन 66 लाख कॉन्ट्रॅक्ट ऍड झाले. म्हणजे 24,900 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्टचं काम करणार आहे. 24,900 ओके ठीक आहे. आणि 25,000 हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार. पण 25च्या वरती जर गेले तर मग मात्र गाडी सुसाट आपल्याला सुटेल. आणि त्यानंतर मग आपण बघूया का 25,100ला काय, तर 25,100 पर्यंत आपण मे बी परत छलांग मारू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला 92 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि 25 लाख पुट शॉर्ट आहेत. आणि आज आपल्याला दोन्हीमध्ये जवळजवळ चांगल्या प्रकारे ओपन इंटरेस्ट वाढताना दिसतोय. म्हणजेच आपल्यासाठी 25,000 ही करूया मरूची परिस्थिती आहे. आता आपण जाऊया चार्टवरती, कारण काय दिसतंय आपल्याला
जो कालचा टॉप होता आपला निफ्टीचा ना, कालचा टॉप आजही मार्केटने क्रॉस केला नाहीये. ओके, ठीक आहे. कालचा जो आपला निफ्टीचा जो टॉप होता, तो कालचा टॉप मार्केटने आजही क्रॉस केला नाहीये. तो पण तुम्हाला इथे दाखवतो बघा. आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊया चार्टला. या कसं जाणून घेणार आहोत आपण. हा जो चार्ट आहे याला पहिल्यांदा आपण थोडंसं मंथली बेसिसवरती एकदा बघूया. ठीक आहे. आता मंथली बेसिसवरती हा चार्ट जर आपण बघितला तर हा चार्ट आपल्याला काय सांगतो बघा. मंथली बेसिसवरती जर आपण बघितलं तर आता सध्या जो आपला महिना चालू आहे, हा महिना, आता जुलै महिन्यामध्ये आपण काय झालंय, आपण जुलै महिन्यामध्ये आपला ओपन तर टॉपला झाला पण क्लोज आपण खाली झाले बघा. हा जुलै महिन्याचा आहे. ओपन तर आपला वरती झाला पण टॉप आपला खाली आहे. हा जो महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला काय खालून मार्केट खेचलंय. इथे बघा हा लो आहे पण आता सध्या आपण लो पासून बरंच वरती आहोत. आणि जरा ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलला काय म्हणतात ते जरा कॉमेंट्समध्ये टाका. अशी जर कॅन्डल आपल्याला एखाद्या दिवशी भेटली तर त्या कॅन्डलमध्ये आपल्याला मार्केट खेचण्याची ताकद जास्त दिसते. ओके, आता त्या कॅन्डलचं नाव मला कॉमेंट्समध्ये टाका तुम्ही. आता मग आपण इथे बघतोय का आपल्यासाठी बघा हा जो आपला इथे हा टॉप दिसतोय मागच्या महिन्यातला, तो आपण जर बघितला टॉप तर तो कोणता आहे, तो टॉप आपण जाणून घेऊया बघा. हा आहे आपला 25,608चा. तर हा 25,608 आपल्यासाठी तर अजून लांब येतो, तो दूर आहे. पण हा मागच्या महिन्याच्या कॅन्डलचा टॉप होता. आपण इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे का मागच्या महिन्याची जी कॅन्डल आहे ती क्लोज कुठं झाली होती. ती झाली होती क्लोज 24,751 आणि आपण 24,751च्या वरती आहोत. 24,751 आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करणारे, हा सपोर्टचं काम करणारे. म्हणजे जर आपण मंथली बेसिसवरती जर बघितलं तर आपण ह्या महिन्यामध्ये आपला जो आपली जी काही मोमेंटम आहे ती मोमेंटम पॉझिटिव्ह आहे आणि मे बी पॉझिटिव्ह राहू शकते. थोडंसं आता आपण याला घेऊया डे कॅन्डलवरती. डे कॅन्डलवरती आपण बघूया तर डे कॅन्डलवरती आपल्याला बघायला भेटतंय का आपल्याला ह्या डे कॅन्डलवरती असं दिसतंय का इथे आपल्याला कंटिन्युअसली 3-4 कॅन्डल ह्या दिवसाच्या आपल्याला ग्रीन बघायला भेटतात. आणि आता मग इथे जर आपण बघितलं असेल तर आपल्यासाठी झोन रेजिस्टन्सचा कोणता आहे तर तो आपल्यासाठी झोन आहे रेजिस्टन्सचा बघा. इथे आपल्याला हा झोन आहे 25,242चा रेजिस्टन्सचा झोन आहे बघा. आपल्याला इथे या ठिकाणापासून मार्केट असा फॉल झाला, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत इथपर्यंत जायचा प्रयत्न केला पण नाही गेलं, परत खाली आलं. आता पॉसिबिलिटी परत इथपर्यंत जाण्याची आहे 25,242. कारण मी तुम्हाला का सांगतोय मागचं चार्ट हिस्ट्री रिपीट करत असतात. कंटिन्युअसली आपण जर चार्ट बघितले तर ते आपल्याला हिस्ट्री रिपीट करत असतात. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी 25,242 पर्यंत तर आपण जाऊच, पण तिथे आपल्याला मेन मोठा रेजिस्टन्स आहे. ओके, मग आता करायचं काय निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये करण्यासाठी आपल्याला बघा जर थोडा उद्या डिप जर भेटला अराउंड 24,900च्या आसपास डिप जर भेटला तर त्या ठिकाणी आपण बाय करायचं आहे. आणि त्यानंतर बाय केल्यानंतर आपल्याला पहिला रेजिस्टन्स कोणता आहे त्याकरता आपल्याला थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण जाऊया म्हणजे आपल्याला कळेल. आता 15 मिनिटाची टाइम फ्रेम जर आपण इथे घेतली तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय बघायला भेटतंय ते बघा. या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता इथे तुम्ही बघू शकता हा कालचा टॉप इथे आहे, तो आहे आपला 25,022चा. बघा हा कालचा टॉप आहे निफ्टीचा 25,022चा. तिथून फॉल झाला आपल्याला बघायला भेटला. त्यानंतर थोडीशी रिकव्हरी आली आणि नंतर आज आपण थोडं वरती थोडंसं का वरती गेलो पण जो टॉप होता 25,022चा तो आपण क्रॉस केला नाही. म्हणजेच 25,022 हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे. 25,022 आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मग आपण जर समजा 24,900ला जर बाय केलं तर आपल्यासाठी 25,020 हा रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आपण तिथपर्यंत आपण मे बी जाऊ शकतो जर समजा एखादा डीप भेटला तर. पण जर 25,020च्या वरती जर आपण टिकलो तर मग काय, तर मग आपल्याला 25,020च्या वरती जर आपण टिकलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या लेवल बघायला भेटतील तर मग आपल्याला त्यानंतर लेवल बघायला भेटू शकतात. डायरेक्ट आपल्याला बघा या ठिकाणी ज्या झोन आहे तो 25,200. मग मार्केट थांबणार नाही. 25,020च्या वरती जर मार्केट गेलं तर 25,200 पॉसिबल आहे. म्हणजे थोडा 25,080 25,125चे झोन रेजिस्टन्सचे आहेत पण 25,200 पर्यंत नक्की जाणार. शॉर्ट करू नका. शॉर्ट करायचं असेल तर 25,200चा स्टॉप लॉस मेंटेन करा. ठीक आहे. तर हे निफ्टीचं झालं. बँक निफ्टीचं एकदा जाणून घेऊ आपण का बँक निफ्टीची काय हालत आहे.
बँक निफ्टी झालाय काय का बँक निफ्टी हा ते एका फेऱ्यामध्ये अडकलाय 55,800च्या फेऱ्यात अडकलाय आणि आपण इथे बघतोय का हा 55,800चा फेरा हा तिथेच आपल्याला ह्या ठिकाणी इथे हा क्लोज झालेला आहे. आता जर आपण याच्यावरती गेलो तर थोडासा डीप जर भेटला तर आपण त्या ठिकाणी त्याला बाय करू शकतो. डीप म्हणजेच आपल्याला 55,600च्या आसपास जर भेटला तर या ठिकाणी आपण त्याला बाय करू शकतो. आणि मग पॉसिबल टार्गेट आहे आपलं 55,800, त्याच्यानंतर 56,000 पर्यंत आपण जाऊ शकतो आणि 56,200 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. कारण जर हे आपण चार्ट बघितले तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा इथे ह्या ठिकाणी झोन मोठा रेजिस्टन्सचा आहे. तो कोणता आहे आणि का आहे बघा. आपल्याला ह्याही ठिकाणी इथून फॉल असा बघायला भेटला आणि त्यानंतर आपण इथेही आपण इथून आपण खाली आलोय. कालचा टॉप आहे तो 56,150च्या अराउंड, आपण त्याला 56,200 म्हणा. आपण तिथून खाली आलेलो होतो काल सुद्धा, म्हणून आपल्याला 56,200 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. पण 56,200च्या वरती जर गेलो आणि टिकलो तर मग आपली पॉसिबिलिटी वाढते आणि ती पॉसिबिलिटी जाते 56,400 पर्यंत. कारण मग आपल्याला इथे ह्या ठिकाणी झोन रेजिस्टन्सचा आहे, मे बी पॉसिबिलिटी तिथपर्यंत आहे. 56,400 पर्यंत बँक निफ्टी जाण्याची पॉसिबिलिटी आहे. फक्त साथ दिली पाहिजे आपल्या HDFC बँकेने. ठीक आहे, आता इथपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण मग आज आपण काय केलं होतं तर आज आपण बघा एक आपला टाटा मोटरचा जो स्टॉक होता तो आपण मी तुम्हाला गेल्या 4-5 दिवसापासून सांगत होतो बाय 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 कुंभकर्ण जागा होऊ शकतो जागा होऊ शकतो. आज तो कुंभकर्ण जागा झाला आणि आज म्हणजे 2-4 दिवसातून तो कुंभकर्ण जागा झाला आणि त्याने आज आपल्याला 700 रुपयाचे लेवल दाखवले. मी जे तुम्हाला सांगत होतो ना हा कुंभकर्ण जागा होणारे जागा होणारे जागा होणारे, हे बघा असा हा कुंभकर्ण जागा झाला आणि ह्या टाटा मोटरची कामच असे चालला तर चांतक नाहीतर मग शामतक, असं त्याची गंमत आहे. आता आपण बघतो की 628 रुपयापासून 700 रुपयापर्यंत गेलाय. 10-12% त्यांनी तेजी दिलेली आहे. आणि मी आपल्याला ओढून ओढून सांगत होतो टाटा मोटर ज्याला रिस्क घ्यायची त्यांनी टाटा मोटर्समध्ये रिस्क घ्या. टाटा मोटर्स वाढलेला आहे. ओके ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काही नवीन काही स्टॉक विषयी चर्चा केली आहे, म्हणजे जो आपला टेलिग्रामचा आपला स्विंग ट्रेड आपण देत असतो त्याविषयी आपण त्यावरती आपला हा वेदांताच्या विषयी आज आपण टाकला होता. अराउंड 472 रुपयाच्या आसपास जाण्याची पॉसिबिलिटी मी वर्तवली होती. कारण का तर इथे दिसतंय मला का अराउंड ह्या ठिकाणापासून फॉल आला होता आपल्याला बघा. हा जो आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन टाकली आपण तर ह्या लेवलपासून फॉल आलेला होता. मे बी पॉसिबिलिटी आहे का इथपर्यंत हा जाऊ शकतो आणि आपण अराउंड 447च्या आसपास आपला बाय होता आणि मे बी पॉसिबिलिटी तिथपर्यंत जाण्याची आहे. त्यानंतर आपला जो रेमंड आहे, रेमंडचा स्टॉक, ओके हा रेमंडचा जो स्टॉक आहे आपला रेमंड आपण अराउंड 635-36 रुपयाच्या आसपास बाय होता आपला आणि आज तो 654 रुपयापर्यंत गेलेला आहे. बापरे, लक्षच नव्हतं मला त्या ठिकाणी अपडेट द्यायचं मी विसरलो. रेमंड हा 645 रुपयापर्यंत किंबहुना आपण बघतोय का आजचा जो टॉप आजचा बघितला तर 665चा आज त्यांनी टॉप मारलेला आहे रेमंडने. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण बघतो रेमंडमध्ये आपलं जे टार्गेट होतं ते अराउंड 660 रुपयाचं टार्गेट होतं. ते टार्गेट आपलं डन झाले. मे बी आता त्याच्यानंतर 700 आणि जर थोड्या दिवस जर थांबलो तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगली मोठी मुवमेंट बघायला भेटू शकते. अराउंड जवळजवळ आपला त्या ठिकाणी 750 पर्यंतचं टार्गेट रेमंडमध्ये आहे. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे काही आपण याच्यामध्ये स्विंगमधले ट्रेड घेतलेले होते. अजून काही बरेचसे ट्रेड होते आणि त्याकरता आपल्याला आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, आपला पेड ग्रुप आहे, तो आपल्याला जॉईन करावा लागेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला आपले स्विंग ट्रेड्स असतात ते भेटतात. त्याच्यानंतर आपल्या जे आपले काही आपल्या याच्या इंडेक्समधले जे ट्रेड असतात आणि तेही ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. त्याकरता तो चॅनल आपल्याला पेड ग्रुप आहे, तो आपण जॉईन करू शकता. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आणखीन काय सांगणार आहे आता, आणखीन काही नाही. आता बघू आपण परत उद्या काय होते मार्केटमध्ये आणि आपण परत भेटू नवीन विषयासह.